कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पाणी टंचाईवरून सिडकोला नागरिकांचा घेराव, भाजप नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, टँकर लॉबीला प्राधान्य दिल्याचा नागरिकांचा आरोप। पेण शहरात खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिक त्रस्त, गांधी मंदिर चौकातील वाहतूक कोंडी गंभीर, 15 दिवसात दुरुस्तीची प्रशासनाकडे मागणी। नवी मुंबईत उभारण्यात आलेल्या सेंट्रल लायब्ररीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, मंदा म्हात्रे यांची मोठी घोषणा, बिल्डर प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी। आणि गुहागर तालुक्यातील कर्दे गावाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती। पाहूया सविस्तर वृत्त। खारघरमधील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप सिडको कार्यालयाबाहेर पाहायला मिळाला। भाजप नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सिडको कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले। तब्बल 3 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर सिडको अधिकाऱ्यांसोबत सुमारे 2 तास बैठक झाली। यावेळी टँकर लॉबीला प्राधान्य दिल्याचा आरोप करत सोमवारी होणाऱ्या पाणी कपातीवर देखील नागरिकांनी सिडकोला जाब विचारला। चर्चेनंतर सिडको प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी 10 ते 15 दिवसांची मुदत मागितली असून त्याबाबत लेखी आश्वासन देखील दिले आहे। या आंदोलनावेळी सिडको पाणी पुरवठा अधिकारी भगवान गायकवाड, नगरसेवक समीर कदम आणि नगरसेवक उषा अडसुळे यांनी आपली भूमिका मांडली। आज सकाळी आम्ही स्पॅगेटी सेक्टर 15, पारिजात, प्राइम रोज आणि प्रियदर्शनी अशा 3 सोसायटीचे पदाधिकारी आणि तिकडचे रहिवासी असे सगळे मिळून आज इकडे रायगड भवनला आम्ही पाण्यासाठी आलो होतो। कारण गेले 3 वर्ष ते सातत्याने ह्या पाणी नियोजनासाठी गैरसोय आहे त्यांची, आणि त्यासाठी आज आम्ही आपले अधिकारी गायकवाड साहेब त्यांच्याशी आज आम्ही इथे बसून चर्चा केली आहे। त्यांच्याशी मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि त्यांनी आम्हाला गायकवाड साहेबांनी आम्हाला भरपूर असे मार्गदर्शन पण सांगितले की ह्या पाण्याच्या नियोजनासाठी त्यांचे काय पुढे प्रयत्न चालू असणार आहेत। आणि त्यांनी आम्हाला हेही सांगितलं आहे की आता पुढे येत्या 15 दिवसात ते पाण्याचं नियोजन व्यवस्थित करण्यासाठी लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात ते आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी नियोजन व्यवस्थित करणार आहेत, आणि ते जर नाही झालं तर ते आम्हाला नवीन पाईपलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि त्या स्वरूपात त्यांनी आम्हाला हे लेखी पत्रही दिलेलं आहे। त्यासाठी आम्ही आता त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या संदर्भात आमचं आता पुढे काम चालू आहे। परंतु आता साहेबांसोबत चर्चा करत असताना आम्ही काही त्यांच्यातला प्रतिनिधी नेला, त्यांनी सुद्धा आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। तरी साहेबांनी सांगितलेलं आहे वेळेचं नियोजन आणि पुरेसं पाणी हे या ठिकाणी आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये सिडकोला पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिकेकडून येणारा जो पाण्याचा पुरवठा आहे तो त्यांचं म्हणणं आहे 10 ते 15 MLD आम्हाला पाणी पुरवठा त्यांच्याकडून कमी मिळतोय, तर ते पाण्याचं जर नियोजन झालं तर खारघरचा प्रश्न निश्चित सुटेल। आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हेटवणे धरणातून पाणी उपलब्ध झाल्यावर आपल्याला जो शटडाऊन आहे तो सुद्धा आपण बंद करतोय, आणि नियोजित वेळापत्रकामध्ये पाणी आल्यामुळे अशा प्रकारची कुठली यानंतर त्रास होणार नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी असतील, जाधव साहेब असतील, अग्रवाल साहेब असतील, बिमटे मॅडम आहेत, या सगळ्यांनी त्यांच्या सोसायटीच्या अडचणी ज्या आहेत, आमच्या सहकारी नगरसेविका उषा अडसुळे मॅडम आहेत, आम्ही हे सगळे विषय मांडले, आमचे सगळे प्रतिनिधी पण होते, या सगळ्यांनी आपल्या भावना, तीव्र भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळात आम्ही पॉझिटिव्ह आहोत की हा पाणी पुरवठा योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने होईल। खारघरमधील तुटवड्याबद्दल खारघरमधील सोसायटी आमच्याकडे आले होते। खारघरचा विषय असा आहे की मागे आपल्याकडं धरणामध्ये फक्त 10% पाणी शिल्लक राहिलेलं होतं। आता जुलैमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, आता धरणाची लेवल वाढते आता, तर NMMC कडून आपल्याला जे अगोदर जे पाणी येत होतं त्याच्यामध्ये जे कट केलेलं आहे ते आणखी त्यांनी पूर्ववत केलेला नसल्यामुळे जी तूट निर्माण झालेली आहे, त्यामुळे खारघर आणि या एरियामध्ये पाण्याचं सध्याला तरी शॉर्टेज आहे। लेखी स्वरूपात आपण आश्वासन दिलं आहे 10 ते 15 दिवसामध्ये आश्वासन दिल्यानंतर याच्यामध्ये आपण काय काम करणार आहात? याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस NMMC कडे फॉलोअप घेत आहोत पाणी वाढवण्या संदर्भामध्ये, आणि त्यांच्याकडून पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स
येण्याची अपेक्षा आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पाणी वाढून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पेण शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत साळवी यांनी नगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अलिबाग रोड, गांधी मंदिर चौक, फणसडोंगरी, कोंडाळतळे रोड, युनिक बाजार आणि उत्कर्ष नगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी मंदिर चौकात 4 प्रमुख रस्ते एकत्र येत असल्याने आणि प्रायव्हेट शाळा व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी याच मार्गाने प्रवास करत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढल्याचं त्यांनी म्हटलंय. मोरीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर पत्रे टाकून तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. येत्या 15 दिवसात युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भरत साळवी यांनी दिलाय. नमस्कार पेणकर जनता. आज मी नुकताच पेणमध्ये एक फेरफटका मारला. भरपूर तक्रारी कानावर आल्या की पेणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालं. त्यानुसार पेणचं जे प्रवेशद्वार आहे आपलं, त्या ठिकाणी जिथे आपण अलिबागला रस्ता वळतो तिथे गाडी कोणती वाहने मागे पुढे करायला लागतात, त्याच ठिकाणी आज खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. त्याच्यानंतर गांधी मंदिर जो आपला पेणचे आपले तिथे 4 रस्ते आहेत. एक रस्ता प्रायव्हेट स्कूलकडे जातो, एक रस्ता खोपोली रोडकडे जातो, एक रस्ता आपल्या मुख्य बाजारपेठेकडे जातो. अशा ठिकाणी आज प्रायव्हेट स्कूलमध्ये आज 2 ते 2.5 हजार विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ये जा करतात. कॉलेजची मुलं ये जा करतात. त्या ठिकाणी दुपारी 12-12:30 वाजता एवढी प्रचंड गर्दी असते आणि त्या खड्ड्यामुळे त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होते की लोकांना आज या ठिकाणी नाकात दम आलेला आहे. कंटाळलीत लोक ही ट्रॅफिकची समस्या बघून. युनिक बाजारच्या समोर आज मोरीचा प्रश्न गेले 2-2.5 वर्ष पेपरला येतोय. त्या माध्यमातून तिथे फक्त एक पत्रा टाकलाय त्या मोरीवर. त्या ठिकाणी कोणताही वाहन जाताना त्या पत्र्यावरनं स्लिप होण्याची भीती आहे. तसाच प्रकार त्यांनी एक उत्कर्ष नगर CFA ऑफिस समोर केला. एक तुटलेली मोरी आहे ती झाकण्यासाठी तिथे पण पत्रा टाकलाय. मग ह्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे काम करणार आहात की नाही, का तिथे कोणताही घातपात काहीतरी ऍक्सिडेंट होण्याची आपण वाट पाहताय. आज त्या कौंडाळतळा, आज तिथे कौंडाळतळासारखा एवढा आपला एक मंदिराचा रस्ता आहे. त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे नाहीत, तो खड्डा पूर्णपणे फाटलेला आहे. जाता येता तिथं लोकांना गाडीचा तारेवरची कसरत करून गाडी न्यावी लागते. त्या ठिकाणी पण तुम्ही आज फणसडोंगरीची तिथे पण तीच परिस्थिती आहे. जो आपला ह्याचा हे आहे फणसडोंगरीकडे जायचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्ते तर पूर्ण खड्ड्यांनी भरलेले आहेत. आणि ह्या खड्ड्यांमुळे, खड्डे तर नाहीत, जो ट्रॅफिकचा प्रश्न पेणमध्ये उद्भवलेला आहे त्या खड्ड्यांमुळे लोक खड्डे चुकवण्यासाठी किंवा स्लो घेतात. मग आणखीन त्यासाठी ट्रॅफिक होते आणि ही ट्रॅफिकमुळे पेणकर जनता अक्षरशः त्रस्त झालेली आहे. तरी मी हा जो ढिसाळ कारभार आहे पेण नगरपालिका कर्मचारी, CO असेल किंवा ही बसलेली आता नवीन कमिटी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक यांनी जातीने लक्ष घालून या पेणकरांना जो प्रश्न सापडतो ट्रॅफिकचा, खड्ड्यांचा, याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढा. अन्यथा ही पेणकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबईत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील बिल्डरांना कोण लुटत आहे याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली. पाहुयात मंदा म्हात्रे नेमकं काय म्हणाल्यात. जवळजवळ पुण्यामध्ये आपण बघितलं एज्युकेशन हब आहे, मुंबईमध्ये पण आपण लायब्ररी बघितली आहे आणि नवी मुंबई आज दिवसेंदिवस इथं शाळा कॉलेज वाढत आहे आणि शिक्षणाचे सगळे पर्याय इथे पुण्यानंतर नवी मुंबई हब एज्युकेशन हब सुरू होते. तर त्यावेळी विचार आला की मी 2 अगोदर लायब्ररी बनवलं आहे. एक CBDला गौरव कला केंद्र, एक दिवाळा गावामध्ये बनवलेले आहे आणि आता ही सेंट्रल लायब्ररी म्हणजे आज नवी मुंबई दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई विमानतळ झालेले, आज अनेक हजारो लोक विद्यार्थी इथे शिकायला येणार आहेत. त्यामुळे सेंट्रल लायब्ररी असावी आणि ज्या एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये सर्व प्रकारची, सर्व भाषेची पुस्तकं असावी. आणि त्याचप्रमाणे इथे आपण बघितलं की आपण अंध मुलांचं पण प्रोव्हिजन केलेलं आहे, मग आपण मूकबधीर मुलांचं सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि ही सेंट्रल लायब्ररी एक माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अश्विनी कन्व्हेन्शननी पूर्ण केलेलं आहे. आणि सगळे पालिकेचे अधिकारी, आयुक्त असतील,
सगळे शहर अभियंता असतील किंवा आर्किटेक्ट असेल, यांनी आज हे जे मी पाहिलं, मला जशी पाहिजे होती, प्रत्येक वेळी मी त्यांना एक सांगायचे की इथे उजेडाची आपल्याला जरूर आहे आणि आता सोलर बसवलंय. उद्या लाईट जरी नसली तरी सोलर काम करून विद्यार्थ्यांची कुठेही अडचण होऊ नये म्हणून मोठमोठ्या साईडने विंडो ठेवल्यात. प्रकाशमय अशी आपण ही लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी बनवलेली आहे की कोणी येऊ अगर न येऊ, पण ही लायब्ररीचं ओपनिंग होऊन लोकांना ही वास्तू ताबडतोब दिली गेली पाहिजे. नाही तर धूळ खात पडली तर या वास्तूचं पुन्हा हे होऊन जाणार, खंडर होऊन जाणार. तर ही वास्तू लवकरात लवकर उद्घाटन व्हावी आणि या वास्तूला जेव्हा मी बनवायला घेतलं त्यावेळी आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. या संविधानाच्या बलबुतेवर आज मी इथं उभी आहे आणि आमदार आहे. आम्हा महिलांना अधिकार दिला मतदानाचा. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या लायब्ररीला द्यावं, हा पहिल्यापासून माझी पत्रव्यवहार आहेत. आणि मी आताही आयुक्त आले, पण पूर्वीचे आयुक्त होते त्यांना सुद्धा सांगितलेलं. आणि प्रत्येक दालनाला आम्ही नावं देऊ. सावित्रीबाई फुले आहेत, त्यांनी शिक्षणाचा मार्ग उभा केला. अशी वेगवेगळी दालनं आहेत, त्या दालनाला सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ज्यांनी काम केले समाजासाठी त्यांची आम्ही, आणि दालनात वेगवेगळे तेलचित्र असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, अशा वेगवेगळ्या ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे त्यांची ह्या लायब्ररीमध्ये तेलचित्र असतील. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्ट ऑफिसमधील कामाच्या निमित्तानं एका कुटुंबाशी ओळख झालेल्या 56 वर्षीय पोस्टमनवर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. तक्रारीनुसार एप्रिल 2025 ते जुलै 2026 या कालावधीत आरडीच्या पावत्या, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या कामाचे आमिष दाखवत आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडिता बराच काळ गप्प राहिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर आईने विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कर्दे गावाजवळ मुंबई दोडवली या एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला त्यावेळी एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. बसमध्ये केवळ चालक आणि वाहक हे दोघेच उपस्थित होते. अपघातात चालक आणि वाहक या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पाहुयात सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले. जयकुमार गोरे हे लोकमतातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी सलग निवडणुका विधानसभेच्या अनेक जिंकलेले आहेत आणि तो एक बहुजन समाजातला चेहरा आहे, दुष्काळ भागातला चेहरा आहे, तळातून आलेलं ते नेतृत्व आहे. आणि मला वाटतं की जो शहर असतो त्याच्या नाद हा कोल्या कुत्र्याने कधीही करायचा नसतो. संजय राऊत यांचं तोंड म्हणजे गटारगंगा आहे, त्याच्यामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल हे कुणी कधी अपेक्षा ठेवू नये. पण जयकुमार गोरे अकेला वाघ सगळ्यांना भिडायला काफी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
काय धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्याकडेच होता, पण तिने तो छतीत मारून घेतला पुढं मारायच्या ऐवजी. ते महाविकास आघाडीच्या लबाड कोल्यांच्या नादाला लागले, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही अल्लेबाबाची गुहा आहे. उद्धव साहेबांना वाटलं त्या गुह्यात गेलं तर आपल्याला चांगला हिस्सा मिळेल, त्यामुळे तिने तो बाण उलटा धरला आणि राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं त्यांच्या छातीत दाबला, त्यामुळे तो त्यांचाच होता पण छातीत गेलाय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.